यंदाच्या शेती प्रदर्शनामध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे? आपण म्हणजे आता खरं तर आपण इथं ऊसाच्या ठिकाणी उभा आहे, नाही तर बाकी ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या देशातले आपण बियाणापासून ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ही आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून आपण जे काम करतो आहे की आज जग जे बदलणार आहे ते AI टेक्नॉलॉजीवर बदलणार आहे. आणि आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र असल्यामुळे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण जे ऊसाचं जे इथं प्लॉट घेतलेले आहेत यासाठी ऊसावर वापरलेले AI टेक्नॉलॉजी या संदर्भातलं हे प्रात्यक्षिक आपण जिथं उभा आहोत ते आपण शेतकऱ्यांना दाखवणार आहे. अधिकचं उत्पादन पहिलं किती उत्पादन होतं आणि AI टेक्नॉलॉजी घेतल्यानंतर किती उत्पादनामध्ये वाढ होते? जवळजवळ 1.5 ते 2 उत्पन्न वाढलं पाहिजे. पहिलं जर आपण पाहिलं तर उत्पादन फक्त आपण पाहतोय की 30 ते 35 टन उत्पादन येत आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी ॲव्हरेज उत्पादन आणि या ठिकाणी जर आपण या प्लॉटमध्ये पाहत आहात सर्व ठिकाणी तर आपल्याला सॅटेलाईट आणि आपल्या AI तंत्रज्ञानाद्वारे 160 टनाचं उत्पादन या प्लॉटचं दाखवलेलं आहे. आणि त्याला जर आपण शेतकऱ्यांनी जर करायचं झालं तर त्याला किती खर्च येतो एकरी? आता खर्चामध्ये जर विचार केला तर या तंत्रज्ञानाचा खर्च आपण सर्वांसमोर ठेवलेला आहे. त्या माध्यमातून आपण 1000 शेतकरी आपण घेतलेले पण आहेत. ₹10,000 प्रति शेतकरी हा खर्च आपण देतो. आणि इतर काही औषध आणि खर्च जर विचार केला तर साधारणतः 25 ते 30,000 तो खर्च, म्हणजे 40 ते 45,000 रुपयात शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. आणि AIचा खर्च ते सांगत नाही, ते बाकीचा शेतीतला जो खताचा आणि इतर जो तोही खर्च त्यांनी सांगितलेला आहे. वास्तविक ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ह्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातील तर तशा वेगवेगळ्या कंपन्या येतील आणि हा खर्च कमी होत जाईल. जसं आपल्याला मोबाईल असेल किंवा बाकीच्या गोष्टी स्वस्त होत जातात तशी टेक्नॉलॉजी पुढच्या वर्षी अजून कशी स्वस्त होईल यासाठी आपण इथं प्रयत्न सुरू केलेले आहेत. ऊसाबरोबर या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलं प्रॉडक्ट फायदेशीर ठरणार? ऊसाबरोबर अजून कुठली पिकं प्रत्यक्ष याच्यामध्ये घेतलेली आहेत? कुठले वाहन असतात? आपण समोरच्या बाजूला काही जी आपली रितसर जी पिकं असतात, फळझाड असतात तर ती आपण घेतलेली नाहीत. त्यापेक्षा आपण नवीन प्रकारची वेगवेगळी फळझाडं आणलेली आहेत. पण यात AI टेक्नॉलॉजीसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे केळी आहेत किंवा डाळिंब आहे आणि द्राक्षे आहेत. ही सुद्धा आपण पुढच्या वेळीपासून पूर्ण त्या द्राक्षात आपण काम AI वर करणार आहे. त्यासाठी तो सुद्धा प्लॉट आपण इथं उपलब्ध केला. पेरू असतील आणि जे ॲव्होकाडो किंवा ही जे काही नवीन व्हरायटी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इम्पोर्ट सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शहरी लोक वापरायला लागले. त्यामुळे आपण ते ॲव्होकाडो ह्या पिकावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे.